11th ॲडमिशन 2025-26 मध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की आमच्या लॉग इनमध्ये नॉट ॲडमिटेड असं एक ऑप्शन आलेला आहे, तर त्या ऑप्शनचा अर्थ काय आहे आणि त्यानंतर आम्हाला कॉलेज जेव्हा मिळेल म्हणजे 26 तारखेला तुम्हाला कॉलेज मिळणार आहे। सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी हे सुद्धा विचारलेलं आहे की आम्हाला कॉलेज कधी मिळणार, तर आपण सर्व व्हिडिओमध्ये सांगतोय की 26 तारखेला तुम्हाला कॉलेज मिळणार आहे। कॉलेज मिळाल्यानंतर नेमकी प्रोसेस काय असणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। म्हणजे जेव्हा तुमचं कॉलेज अलॉटमेंट होणार लागल्यानंतर म्हणजे कॉलेज मिळाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही, कारण तुम्हाला जी प्रोसेस असणार आहे की कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायची ती आपण याच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर बघू शकता कॉलेज अलॉटमेंट जेव्हा होणार तेव्हा तुम्हाला ही जी ब्ल्यू लाईन आहे ह्या ब्ल्यू लाईनमध्ये अलॉटमेंट चेक करण्यासाठी एक ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जसे की आपण यामध्ये मेरिट लिस्ट चेक केली त्याचप्रमाणे जर आपण उदाहरणार्थ चेक करतो म्हटलं तर जसं मेरिट लिस्टमध्ये क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे जर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकला, सर्चला क्लिक केलं तर इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून पडेल की तुम्हाला कोणते कॉलेज मिळाले आहे किंवा नाही मिळाले। जर मिळाले तर ते कॉलेज किती नंबरचं आहे, जसं की तुम्हाला 5 नंबरचं कॉलेज मिळालं तिथं 5 नंबर राहणार, कॉलेजचं नाव राहणार। जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही म्हणजे एक पण जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही तर तुम्हाला तिथे नॉट अलॉटेड असं लिहून येणार। म्हणजे या प्रकारे तुम्ही चेक करू शकता की कॉलेज मिळालेलं आहे किंवा नाही। आता पुढील प्रोसेस काय असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला करावं लागेल लॉग इन। तर लॉग इन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ID आहे, पासवर्ड आहे, तर लॉग इनला क्लिक करा। यामध्ये तुमच्याकडे जो ID आहे तो ID टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि साइन इनला क्लिक करा। म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। लॉग इन केल्यानंतरच आपली पुढील प्रोसेस असणार आहे म्हणजे ॲडमिशनची प्रोसेस। बघू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये डॅशबोर्ड दिलेला आहे, यामध्ये तुम्ही भरलेले संपूर्ण जे फॉर्म आहे जसे की पार्ट 1 आहे, पार्ट 2 आहे, कोट्या अंतर्गत फॉर्म आहे, या प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडत आहे। तर यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन इथे ॲड करून देण्यात येणार आहे की राऊंड 1 अलॉटमेंट म्हणून, म्हणजे राऊंड 1चे अलॉटमेंट। तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल आणि इथे सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून पडेल स्क्रीनवर। त्यानंतर विद्यार्थी काय करणार तर सर्वप्रथम विद्यार्थी करणार आहे डॉक्युमेंट्स अपलोड। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स बाकी असेल अपलोड करायचे तर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार। तर तुम्हाला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही आहे, जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट होणार म्हणजे कॉलेज मिळणार तेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करा, आता अपलोड करू नका। तर यामध्ये विद्यार्थ्यांचे कोणाचे नॉन क्रिमिनल बाकी होते त्यांनी रिसिप्ट टाकलेली आहे, तर ती रिसिप्ट तुम्ही परत म्हणजे रिसिप्ट काढून टाकायची, नॉन क्रिमिनल अपलोड करा। कोणाला कास्ट सर्टिफिकेट नव्हती, कास्ट सर्टिफिकेट मिळालेली असेल, अशा प्रकारे यामध्ये जेही ऑप्शन दिलेले आहे। कोणाकडे TC नव्हती त्यांनी डिक्लेरेशन अपलोड केलेलं आहे। तर यामधले संपूर्ण जे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, जर 3 ते 4 डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता। नंबर लागल्यानंतर आता अपलोड करायची गरज नाही आहे, फक्त यामध्ये आपण प्रोसेस बघतोय की नेमकी तुम्हाला प्रोसेस काय करावी लागणार आहे। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलं आहे की आमच्या लॉग इनमध्ये नॉट ॲडमिटेड असं ऑप्शन आलेलं आहे, तर याचा अर्थ काय आहे। तर याचा अर्थ असा आहे की 26 तारखेला जेव्हा अलॉटमेंट होणार त्यानंतर 27 तारखेपासून म्हणजे 27 ते 3 तारखेपर्यंत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। जर तुम्ही प्रवेश घेतला, एखाद्या कॉलेजला तुमचा नंबर लागला आणि तिथे जर तुम्ही प्रवेश घेतला तर इथे जे नॉट ॲडमिटेड आहे इथे ॲडमिटेड लिहून येणार, म्हणजे तुमचा जो प्रवेश आहे हा कन्फर्म होणार। तर इथे जे स्टेटस आहे हे स्टेटस आपल्याला 26 तारखेनंतर चेंज होणार। सध्या हे स्टेटस नॉट ॲडमिटेड का बरं आहे, कारण की अजूनपर्यंत कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही आहे। परंतु यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा, त्यानंतर मॅनेजमेंट कोटा या कोट्या अंतर्गत जर फॉर्म भरलेला असेल आणि जर त्यांनी ॲडमिशन घेतलेली असेल म्हणजे कॉलेजला जाऊन, तर त्यांच्या लॉग इनमध्ये इथे ॲडमिटेड लिहून आलेलं असेल। तर जे विद्यार्थी या कोट्याअंतर्गत ज्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे आणि तो विद्यार्थी जर आपला व्हिडिओ बघत असेल तर तो विद्यार्थी लॉग इन करून चेक करू शकते की आपली ॲडमिशन झालेली आहे, तर आपल्या लॉग इनमध्ये ॲडमिटेड लिहून आलेलं आहे का। इथे ॲडमिटेड लिहून येणारच जर तुम्ही ॲडमिशन घेतलेली असेल तर अशा प्रकारे ह्या संपूर्ण माहिती होती। यामध्ये अलॉटमेंट लागल्यानंतर विद्यार्थ्यांना काहीच करायचं नाही आहे। स्टार्टिंगला तुम्ही जे डेस्कटॉप आहे म्हणजे मेन जे पेज आहे यावरती तुमचा रोल जो ॲप्लिकेशन नंबर आहे हा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करून घ्या, कॉलेज मिळालेला आहे किंवा नाही मिळालेला आहे। जर मिळालं नसेल तर तुम्ही राऊंड 2 फॉर्म भरू शकता आणि जर मिळालं तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तर लॉग इनमध्ये या, लॉग इनमधून तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर मिळेल, म्हणजे एक
लेटर मिळेल त्यावरती तुमचं कॉलेजचं संपूर्ण माहिती राहणार आहे आणि तुमचा नंबर लागलेला आहे हे संपूर्ण माहिती त्या अलॉटमेंट लेटरवर राहणार। ते लेटर घेऊन तुम्हाला ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागणार आहे त्या कॉलेजला तुम्हाला जावं लागेल, तिथे तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल। त्या अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागेल। जर तुम्ही अपलोड केले नसेल तर, जर ऑलरेडी तुम्ही पार्ट 1 मध्ये डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असेल तर तुम्हाला आता करायची गरज नाही आहे। डायरेक्टली तुम्ही अलॉटमेंट लेटर काढा आणि कॉलेजला जा, डॉक्युमेंट्स घेऊन तुमचे, त्याच्यासोबत तुम्हाला झेरॉक्ससुद्धा सोबत घेऊन जावे लागेल। अशा प्रकारे कॉलेजला व्हिजिट करा, ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करा। ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झाली की त्यांच्याकडून तुम्हाला कन्फर्मेशन लेटर मिळेल आणि तुमची ॲडमिशन झालेली आहे हे कन्फर्म होऊन जाणार। आणि जर तुम्हाला लॉग इनमध्ये चेक करायचं असेल तर तुम्ही इथे लॉग इनमध्ये चेक करू शकता की आपले ॲडमिशन स्टेटस काय आहे। तर इथे ते चेंज होणार 26 तारखेनंतर। ज्यांनी कोट्याअंतर्गत फॉर्म भरलेले आहे, प्रवेश घेतलेला आहे, त्यांचे ॲडमिशन स्टेटस चेंज झालेले आहे। यामध्ये जर कुठे कोणाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। आणि 26 तारखेला अलॉटमेंट लागल्यानंतर संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये तुम्हाला परत आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि राऊंड 2 बद्दलसुद्धा संपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।